नमस्कार. मी संजय सोनवणी. कालच माझे मित्र डॉक्टर सतीश पावडे यांच्या एका अत्यंत विचारप्रवर्तक अशा ग्रंथाचं प्रकाशन झालं जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने. ते म्हणजे मराठी रंगभूमी आणि ॲब्सर्ड थिएटर. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात घरगुती ज्याला म्हणता येईल ऑनलाईन हा असा समारंभ झाला. डॉक्टर पावडेंवर लोक खूप प्रेम करतात हे दिसलं, प्रकर्षाने जाणवलं. आणि डॉक्टर पावडे माझे मित्र सतीश भैया हे जगन्मित्रच आहेत, यात शंका नाही. पण या पुस्तकाच्या निमित्ताने जे विचार तरंग, जे चिंतन मला करावंसं वाटलं ते मी या व्हिडिओद्वारे आपल्यासमोर ठेवू इच्छितो. ॲब्सर्ड थिएटर किंवा असंगत थिएटर किंवा असंगत रंगभूमी ज्याला आपण म्हणू, ती म्हणजे काय? आपण जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीत सुसंगती शोधण्याचा प्रयत्न करतो. अगदी विश्वनिर्मितीपासून ते अगदी साहित्यातही एक सुसंगती पाहायचा प्रयत्न करतो. साहित्यिकांच्या जीवनामध्ये किंवा थोर पुरुषांच्या जीवनामध्ये सुद्धा एक सुसंगती पाहायचा प्रयत्न करतो. मग ते ज्ञानेश्वर तुकारामांसारखे संत असतील किंवा अरिस्टॉटल, प्लेटो, वराहमिहिर, आर्यभट्ट, कपिल मुनी यासारखे तत्वचिंतक असतील. आपण प्रत्येक वेळेस सुसंगती पाहायचा प्रयत्न करत असतो, परंतु जीवन खरोखर तसं असतं काय, हा खरा प्रश्न आहे. युरोपने, पाश्चात्य जगाने पहिलं महायुद्ध पाहिलं, दुसरं महायुद्ध पाहिलं, अणुस्फोटांच्या रूपाने जपानमध्ये जी होरपळ झाली, जी मानवतेची पराकोटीची अवहेलना झाली ती पाहिली. त्यातनं युरोपीय जग एका अर्थाने हादरून गेलं. खरं तर ते पाप त्यांचंच होतं, त्याची निर्मिती त्यांनीच केली होती. भले ते कधी राजकीय स्वार्थ असतील, सत्ताधाऱ्यांचे स्वार्थ असतील, सामान्य जनता नेहमी सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थामध्ये होरपळलेली जात असते, तशीच युरोपीय जनता होरपळली गेली असेल. त्यांना हे जीवन खरोखरच सार्थक आहे की निरर्थक आहे हा प्रश्न पडला. मुळात मानवी अस्तित्वाला काही अर्थ आहे की नाही, त्याच्या जगण्याला काही प्रयोजन आहे की नाही हा प्रश्न पडला. सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा, भारताला हा प्रश्न कधी पडला नव्हता. गेल्या 6 वर्षात मात्र पडतोय. तो कसा ते आपण बोलूच. का पडत नव्हता? कारण माझ्या पिढीपर्यंतच्या लोकांची ही एक सामाजिक मानसिक धारणा होती की जीवनाचं सार्थक करायचं. निरर्थकता जरी असली तरी ती तात्पुरती आहे, काही कारणांमुळे आहे. मग ती कर्मसिद्धांतामुळे असेल का कोणत्याही ईश्वरी कोपामुळे असेल, तिला सार्थक करायचं, अर्थ द्यायचा. नसला तरी अर्थ द्यायचा, अर्थ नसला तरी शोधायचा प्रयत्न करायचा, वांझ असला तरी अर्थ ओढून ताणून कळणं द्यायचा. याच्यामध्ये आमचे संत, आमचे महंत, आमचे तंत पंत, विचारवंत हे सगळे झिजले. यांनी आमची मानसिकता एका खोटा दिलाशावर आधारलेली आणि निराशा जरी चारही बाजूने दिसत असली तरी भविष्यात कुठेतरी प्रकाश आहे अशी आशा देणारी एक मानसिकता निर्माण केली. मित्र, या मानसिकतेने नुकसान असं केलं की आमची ज्ञान परंपरा थांबवली, आमची विचारबुद्धी कुंठित केली, आमची विचारबुद्धी एका कोणत्या तरी अनाम अज्ञात अशा शक्तीच्या हवाली बहाल केली आणि स्वतः एखाद्या खेळण्यासारखं, कठपुतळीसारखं स्वतःचं जीवन बनवून टाकलं. कोणी वाचलं नाही त्यातनं. परमेश्वराचे अवतार वाचले नाहीत तथाकथित.
विचारवंत वाचले नाहीत, शास्त्रज्ञ वाचले नाहीत, माणसंही वाचली नाहीत. ही जी अप्सर रंगभूमी आहे ही काय दाखवते की या जीवनाचं प्रयोजन काय. आपल्या जीवनामध्ये आपण ज्या ज्या हरकती करतो, जे जे विचार करतो, त्याच्यामध्ये सुसंगती असते का असंगती असते. खरं म्हणजे असंगती जास्त असते. आपण जर विचार केला की सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण जे विचार केले त्याचं नुसतं ॲनालिसिस केलं तर लक्षात येईल की आमच्या विचार प्रक्रियेमध्ये कुठेतरी असंगतता आहे, एक अविचार आहे, किंबहुना एक असंबद्धता आहे. कुठून येते या असंबद्धता? कुठून येते त्या विचारांमधली निरर्थकता? कारण विचार केला तो विचार सुद्धा निरर्थक आहे असं कधी वाटतं, आणि विचार केला तो निरर्थक नसून तो अर्थपूर्णच आहे असं कधी वाटतं. आपण विचार करून पाहू, एक भारतीय मानसिकतेतनं विचार करून पाहू. आपल्या लक्षात येईल की आम्ही भारतीय लोक हे शक्यतो आशावादी असतो, सार्थकतावादी असतो. आता हे चांगलं की वाईट? खरं म्हणजे ही स्वतःची केलेली घोर फसवणूक. ही म्हणजे एका अर्थाने स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं न केलेलं विश्लेषण. हे म्हणजे एका अर्थाने स्वतःच्याच अस्तित्वाशी केलेली विसंगत तडजोड. या विसंगत तडजोडीतून माणूस अखेर साध्य काय करतो? डॉक्टर पावडेंनी दिलंय, आपल्याकडे असंगत नाट्यप्रयोग हा पाश्चात्य देशात आयनोस्कीने त्याच्या खुर्च्या, या नाटकांमध्ये चेअर्स असं त्याला म्हणतात, त्याने एक विलक्षण खळबळ माजवली. तसं पाहिलं तर नाटक म्हणाल तर त्यात नाट्यच नाही आहे. गमत बघा, नाटकात नाटक पाहिजे, चित्रपटात संघर्ष पाहिजे, कादंबरीमध्ये कोणीतरी नायक कोणतरी खलनायक, मग त्यांच्यातला संघर्ष, त्याची कथा, मग ती प्रेम प्रकरणं वगैरे 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 हे असतं. मग जर आपल्याला बरं वाटतं, समाधान वाटतं. पण प्रेम करतो म्हणजे आपण नेमकं काय करतो? प्रेमात विसंगती आहे, लक्षात घ्या. प्रेमात सुसंगती नाही, विसंगती. आपण विचारच करत नाही. विचार न करणं हे भारतीयांचं अव्यवच्छेदक असा जड शब्द वापरून मी सांगेल की एक लक्षण बनलेलं आहे की विचार न करणं. आमच्या श्रद्धेतही सुसंगती नाही, लक्षात घ्या. आमच्या श्रद्धेतही सुसंगती नाही, आमच्या प्रेमात सुसंगती नाही, आमच्या पारिवारिक जीवनात सुसंगती नाही. आम्ही ते संबंध सारे कसे बसे विस्कळीत स्वरूपात टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नांचा आलेख म्हणजे आमचं जीवन. नाही तर आमच्या जीवनाला तसा अर्थ काय? काय अर्थ आहे? काय अर्थ नाही. आम्हाला वाटतं हे आमचं अपत्य आहे. मग ते देशात शिकत असेल, परदेशात शिकत असेल, किंवा शिकतही नसेल, ते प्रेम प्रकरण करत असेल, नसेलही करत, ते बाप सांगेल त्याच्याशी लग्न करेल, किंवा प्रेम प्रकरणही करत असेल, किंवा प्रेम प्रकरण करतही नसेल, याच्याशी आम्ही कितपत निगडीत असतो? आमचा संबंध इथे येतो कुठं? येत नाही. आणि पाश्चात्य जगात आलेली असंगत रंगभूमी ही जर महायुद्ध झालंच नसतं, जर अणुबॉम्ब कोसळलेच नसते, मनुष्य संहार झालाच नसता, तर पाश्चात्य साहित्यिक विचारवंतांची मानसिकता काय असली असते? सुसंगत असते, असंगत असते? लक्षात घ्या, फार महत्त्वाचा प्रश्न मी विचारतोय, किंबहुना मीच विचार करतोय, मी चिंतन करतो त्याच्यावर. लक्षात ठेवा, आपल्या देशामध्ये एकच भीषण, पौराणिक म्हणा, काल्पनिक म्हणा, वास्तव म्हणा, जे म्हणाल ते म्हणा, ते महाभारताचं युद्ध.
ज्यात प्रचंड नरसंहार झाला असं मानलं जातं. या महाभारताच्या शेवटी व्यास काय म्हणतात, जे महाभारताचे लेखक मानले गेले ते नाही आहेत. म्हणजे आज जे महाभारत उपलब्ध आहे ते अत्यंत मिश्रित आणि अनेकांनी लिहिलेलं, घालघुसळ झालेलं, संभ्रमित असं महाभारत आहे. पण आहे त्या महाभारतात सुद्धा लक्षात घ्या, व्यास काय म्हणतात, किंवा व्यासाच्या ऐवजी व्यासांच्या नावाने दुसरा लेखक काय म्हणतोय, की मी दोन्ही बाहू उभारून आक्रोश करतोय की ज्यामुळे मानवी जीवन हे सुसंगत राहील. लक्षात ठेवा, सुसंगत राहील. धर्म म्हणजे सुसंगती. लक्षात ठेवा, धर्म म्हणजे आजच्या अर्थाने हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या अर्थाने नव्हे. सुसंगत राहील या अर्थाने धर्म. असा धर्म माणसं आचरण करत अर्थ आणि काम म्हणजे जगण्यासाठी आवश्यक ते धन आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न का करत नाही. लक्षात ठेवा, तिथे आक्रोश आहे. लक्षात ठेवा, ऊर्ध्व बाहू विरोमैश्य, दोन्ही बाहू उभारून मी आक्रोश करतोय असं त्यात व्यास किंवा व्यासांच्या ऐवजी जो कोणी असेल तो म्हणतोय. हा आक्रोश जो आहे, हा आक्रोश, या आक्रोशात सुसंगती आहे की असंगत आहे, की असंगती मधला आक्रोश आपल्याला टिपायचा आहे. लक्षात घ्या, असंगतीतही आक्रोश आहे. कसं जे चेअर्स नाटक आहे त्यात आक्रोश आहे एका वृद्ध दाम्पत्याचा. ते ज्याला त्यांचा निरोप मेसेज द्यायचं म्हणतायत तो मूकबधीर आहे, त्याला ऐकायला येत नाही, बोलता येत नाही. आणि तो जो मेसेज देतो तो मेसेज त्याला देता पण येत नाही. हा आक्रोश आहे, ही वेदना आहे. त्यामुळे असंगततेमध्ये सुद्धा एक सर्वात मोठी सुसंगती असते. फक्त ती सुसंगती समजावून घेण्यासाठी जीवनामधलं हे जे विस्कळीत रूप आहे ते आम्हाला पाहावं लागतं. आता वर्तमान परिप्रेक्ष्यात या असंगत रंगभूमीचं आपण विश्लेषण जरा करून पाहू. काय झालं अलीकडे, काय झालंय, सत्य आणि असत्य ही सनातन चर्चा, तात्विक चर्चा ही हिंदू, वैदिक, बौद्ध, जैन, ग्रीक, रोमन, इजिप्शियन, चायनीज या सर्व विद्वानांनी सत्य आणि असत्य याच्यावर वारेमाप अत्यंत तळगर्भाशी जाऊन चर्चा केलेली आहे. आज भारतामध्ये सत्याची, लक्षात घ्या, सत्याची अवस्था काय आहे. ज्या देशामध्ये पंतप्रधानच खोट्या वागून खोटं वारंवार खोटं बोलत जातात आणि खोट्यालाच प्रतिष्ठा देत जातात, खोटं असणं हेच महत्ता जिथे मानली जाते तिथे सत्याची महत्ता काय राहणार, सत्याची अवस्था काय राहणार, सत्याचं रूप काय राहणार, की असत्य हेच सत्य असतं अशी नवीन व्याख्या आपण बनवायची. आता बघा, ही विसंगती आहे, हा असंगतपणा आहे. असत्याला सत्य मानण्याचा काळ ज्यावेळेस येतो त्यावेळेस जी विसंगती निर्माण होते त्या विसंगतीचा आज आपण राहतोय. दुसरी गोष्ट, राष्ट्रप्रेम काय, राष्ट्रभक्ती काय, हे ठरवायचे मापदंड नेमके काय असतात. किंबहुना राष्ट्राची गरज असते का नसते याच्यावर तार्किक चर्चा होणं, तात्विक चर्चा होणं ही वेगळी गोष्ट झाली. परंतु जणू काही हे मापदंड स्थिरपणे कोणीतरी ठरवलेच आहे असं मानून कोण राष्ट्रप्रेमी आहे आणि कोण राष्ट्रद्रोही आहे असं ज्यावेळेस ठरवलं जातं त्यावेळेस असंगतपणा, विसंगतपणा आणि निरर्थकपणा निर्माण होतो. तो झालेला आहे. पण तेही जाऊ द्या,
करोना आहे. सारं जग करोनाच्या मिठीमध्ये आहे. दुसऱ्या महायुद्धात पूर्व पश्चिम होरपळली, भारत वाचला, कारण भारत त्यावेळेस तसाही ब्रिटिशांच्या अंकित असल्यामुळे. पण करोनापासून कोणी वाचलेलं नाही, कारण ती काय साथच आहे. आता ती साथ खरी का खोटी वगैरे याच्यावर जे वाद चालले ते आपण बाजूला ठेवू. पण हे लक्षात ठेवा, करोनाने एक गोष्ट शिकवली, जीवन विसंगत आहे, असंगत आहे. कोरोनाने शिकवलं. नातेसंबंध किती निरर्थक आहेत हे कोरोनाने प्रूव्ह केलं. म्हणजे आई ज्याची फार मोठी गरिमा गायला जातो या भारतासारख्या दांभिक देशामध्ये, की स्वर्गापेक्षा प्रिय कोण, श्रेष्ठ कोण, आई. पण आई जर कोरोनाने मेली तर आईच्या मृतदेहाला अग्नी द्यायला सुद्धा जायला घाबरणारे लोक आपल्या देशात पाहिले. ही विसंगती आहे, ही असंगतता आहे. मी या सिद्धांताला बरोबर मानत की आई ही फार स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते हे मानत नाही. आणि आईच्या अंत्यविधीला केवळ करोना झाला, आपल्यालाही तो झाला तर काय होईल, आपणही मरू, या भावनेने दूर राहणारे, लांबूनच अंत्यसंस्कार करवून घेणारे जे फोट लोक आहेत ते आपण पाहिले. बरं, तेही जाऊ द्या. आप्तसोक्यांची मरणं लोकांनी अत्यंत सहजरित्या घेतली, जी एरवी घेतली नसती. लक्षात घ्या. आता कोरोनामुळे अजून काय झालं, आर्थिक आपत्ती सगळ्यात महत्वाची. नोकऱ्या गेल्या, कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, लक्षावधी उद्योग बंद पडले. कुणी मदत त्यांच्या आलं नाही. हजारो लाखो मजूर ज्यांना शेकडो मैलांची वाटचाल पायतळी करावी लागली उन्हातानाची, त्यांची वेदनाही एक क्षण आपण विसरून जाऊ. रेल्वे खाली चिरडल्या गेलेल्या मजुरांना सुद्धा आपण विसरून जाऊ. विसरून जाणं भाग काय, कारण जीवनाची नग्न रूप एवढ्या वेगाने, जे मानसिकतेला सहन सुद्धा होणार नाहीत, एवढ्या वेगाने चारी बाजूने ज्यावेळेस आदळतात त्यावेळेस वेदना सुद्धा माणसाला बधिर करून टाकते. आणि ती वेदना ही वेदनाच वाटत नाही. ही विसंगती आहे, असंगतता आहे. दुसरीकडे हे सगळं चाललेलं असताना सांस्कृतिक दृष्ट्या पंतप्रधानापासून, पुरातत्व खात्यापासून, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन पासून, अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या एकामागून एक खोटा अभ्यासक्रम भरत जात बधीर करण्याचं, बौद्धिकदृष्ट्या त्यांना मृतप्राय करण्याचं कार्य चाललेलं असतं. आणि कोणी काहीच करत नाही. तुम्हाला सांगतो मित्रांनो, फार सुंदर नाट्य, ज्याला न नाट्य म्हणा किंवा असंगत नाट्य म्हणा, याच्यावरच होईल की शाळा चालू नाहीत, प्राध्यापकांना अक्कल नाही, त्यांना स्वतःची बुद्धी नाही, ते या युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन सारख्या नालायक बधीर, मूक बधीर, जसं INSKच्या नाटकामध्ये आहे तो प्रवक्ता मूकबधीर आहे, तसे हे मूकबधीर आम्हाला आमच्या भावी पिढ्यांना जगण्याचा पुढचा मार्ग शिकवण्याचा प्रयत्न करणार. आमची संस्कृती, आमचा इतिहास काय होता काय नव्हता हे त्यांचं आकलन, एकतर्फी आकलन हे मांडणार. सुसंगती कशाला म्हणतात, की तुम्ही सगळ्यांची म्हणणी समोर ठेवा. या वैदिकांना वाटतं ना की या वैदिकांनी ज्या देशाची संस्कृती बनवली, वैदिक याच देशात जन्माला आले, वैदिक धर्म इथलाच, संस्कृत भाषा आद्य भाषा,
त्यांनी पुराव्याने सिद्ध करत बसावं, मांडत राहावं, हरकत नाही, हरकत नाही. पण इतरांचीही मतं जी आहेत ती तेवढ्याच ताकदीने अभ्यासक्रमामध्ये समोर ठेवली गेली पाहिजे. त्याला अभ्यासक्रम म्हणतात. अभ्यासक्रम एकतर्फी नसतो. विद्यार्थी असा एकतर्फी घडवता येत नसतो. आणि जर एकतर्फी घडवला तर त्याला असं म्हणायचं की सायंटिफिक टेम्परामेंट हे या देशातनं संपलेलं आहे. ही विसंगती आहे. मित्र, खूप बोलतायत, खूप बोलतायत. माझे मित्र सतीश पावडे यांनी हा ग्रंथ लिहून फक्त हे न नाट्याबद्दल किंवा असंगत रंगभूमीबद्दल किंवा अप्सर रंगभूमीबद्दल हे भाष्य केलेलं नाही. या भाष्यातनं आम्हा सर्वांना हे शिकायचं आहे की हे सर्व स्पष्टांना जीवनाच्या आजच्या भविष्यातल्या सर्व स्पष्टांना लागू पडणारी गोष्ट आहे. ती जर आम्ही नीट समजावून घेतली नाही, त्याच्यावर नीट चर्चा केली नाही, तर डॉक्टर सतीश पावडेने एवढा अभ्यास करून हे ग्रंथ लिहिला तो व्यर्थ जाईल. रंगभूमीवरचे लोक कसे आहेत? धंदेवाईक आहेत. 99% रंगभूमीवरचे लोक धंदेवाईक आहेत. एक बोट माणूस काय म्हणतोय की मराठी नाटकं इंग्रजीमध्ये अनुवादित झालेली नाहीत. खरं म्हणजे माझी 2 नाटकं इंग्रजीत अनुवादित तर झालीच, पण त्याचे नाट्य प्रयोग झाले. कुठे कुठे झाले? ड्रीम्स ऑल द वे या नाटकाचे प्रयोग ऑफ ब्रॉडवे न्यूयॉर्कला झाले आणि हार्ट ऑफ द मॅटर या नाटकाचे प्रयोग मुंबई आणि पुणे येथे झाले. पण यांना या नाटकाचा इतिहास माहीत नाही. यांना माहीत करून घ्यायचाच नाही. यांना स्वतःच्या पलीकडे जग दिसतच नाही. हे असे भोट माणसं मराठीत आहेत. त्यांना इतिहास माहीत नाही आहे. त्यांच्या समोर डोळ्यासमोर इतिहास घडतोय. मी तर जिवंत आहे. लक्षात घ्या. मी सांगू तरी शकतो. समजा मी मेलेलो असतो तर. आणि दुसरीकडं असेही पंतप्रधान या देशात आहेत की ते म्हणतात बांगलादेशासाठी केलेल्या आंदोलनात मला तुरुंगवास झाला. असं पण आहे. आता हाही इतिहास आहे, हाही इतिहास आहे. आता खरा इतिहास कोणता? यासाठी आपण आपली बुद्धी वापरली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. मी एक सांगेल की माझी परम मित्र डॉक्टर सतीश पावडे अत्यंत रुजू, मनमिळावू आणि अगदी दुसऱ्याची मतं मान्य जरी नसली तरी ती समजावून घेण्याचा तेवढ्याच आत्मीयतेने प्रयत्न करणारा माणूस म्हणून मी डॉक्टर सतीश पावडे यांच्याकडे पाहतो. त्यांना उज्ज्वल भवितव्य आहे. त्यांनी असंच लिहित राहावं, असाच चिंतन करत राहावं. या सध्या देशामध्ये जे चाललेलं आहे यापासून जेवढं अलिप्त राहता येईल तेवढं चांगलं. खरं म्हणजे या देशातला विचारवंत आता निराश झालेला आहे. खरा विचारवंत अत्यंत निराश झालेला आहे. त्याला कळतच नाही आहे. बोलावं तर लगेच ट्रोल्स धाव 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 कुत्र्यासारखे धावून येतात साले. आणि न बोलावं तर वाईट वाटतं. अरे एवढा अन्याय चालला, एवढा अनर्थ चालला आणि आपण एकही शब्द बोलू शकत नाही. का बोलू नये? आपण एका विसंगतीमध्ये अडकलेलो आहोत. म्हणून ही अब्सर्डिटीपासनं उलट बाहेर पडायचं असेल तर आपल्याला अब्सर्डिटी म्हणजे काय हे नीट समजावून घेतलं पाहिजे. एवढं बोलतो मित्र. धन्यवाद.